महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पुण्यामध्ये सध्या तळ ठोकून आहेत मुरलीधर मोहोळ यांच्यासाठी। फडणवीसांची रणनीती सुरू आहे पुण्यामध्ये राहून। भाजपच्या कोर कमिटीची काल रात्री उशिरापर्यंत पुण्यामध्ये बैठक सुद्धा चालली आणि फडणवीसांच्या उपस्थितीत रात्री उशिरापर्यंत भाजपची बैठक सुरू होती। मुरलीधर मोहोळ यांच्यासाठी फडणवीसांची ही रणनीती म्हणावी लागेल, कारण भाजपच्या कोर कमिटीची काल रात्री उशिरापर्यंत फडणवीसांच्या उपस्थितीत बैठक चालली। देवेंद्र फडणवीस हे सध्या पुण्यामध्ये तळ ठोकून आहेत। पुण्यामध्ये सध्या जोरदार प्रचार सुरू आहे आणि दुसरीकडे भाजपकडून रणनीती आखली जाते। बैठकांवर बैठका सुरू आहेत। देवेंद्र फडणवीस पुण्यात तळ ठोकून आहेत। या संदर्भातली माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे यांच्याकडून। चंद्रकांत, रात्री फडणवीसांनी भोसरीची सभा केल्यानंतर ते खरं तर मुंबईला जाणार होते, पण वाटवकडी करून ते पुण्यात आले, हॉटेलला थांबले आणि सगळे भाजपचे प्रमुख पदाधिकारी अगदी बावनकुळे महाजन असतील सगळे तिथं आले। बैठक झाली, आढावा घेतला, पुण्यातल्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना बोलून घेतलं, सगळं चारही मतदारसंघाचा आढावा घेतला, कुठं कमी कुठं जास्त सगळं त्याचं लाईनअप केलं आणि मगच ते पार्टी निघून पुन्हा मुंबईला गेला आणि पुन्हा सकाळी ते पुण्यात येत आहेत, वार्तालाप घेत आहेत। मग एका अर्थ पुण्याची जागा जी आहे ती एकदम टफ फाईट सुरू आहे। सुरुवातीला भाजपला वाटलं तर आपण आरामशीर काढू, पण राहुल गांधींची सभा झाल्यानंतर पुण्यातलं वातावरण थोडं बऱ्यापैकी एकदम ती जागा कॉम्पिटिटिव्ह स्टेजला आली, त्याच्यामुळे भाजपला पुन्हा कष्ट घ्यावे लागतात। मी अगदी मोदींची सभा झाल्यानंतर राज ठाकरेंची सभा घ्यावी लागली, पण राज ठाकरेंनी कालच्या सभेत मागचेच सगळे पुण्याचे नियोजन कसं चुकीचं मांडलं, चुकीचं झालंय याचं हे मुद्दे उचललेलं ते बुमरँग झाल्यासारखं झालं की काय, कारण गेली 5 वर्षे तर भाजपचीच सभा होती। ही सगळ्यात मोठी अडचण म्हणून फडणवीस पुन्हा रात्री बसले, पुन्हा आढावा घेतला आणि पुन्हा प्रचाराचं आणि सगळ्या गोष्टींचं फेर नियोजन केलं आणि पूर्ण ताकदीनिशी पुन्हा एकदा मैदानात उतरले पुण्याची जागा। बरोबर चंद्रकांत, धन्यवाद या माहितीसाठी।